कार्यप्रणाली. एसएमएससीच्या कार्याचं वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल. वायरलेस मोबाईल धारकांकडून टेक्स्ट मेसेजेस स्वीकारणे, ते टेक्स्ट मेसेजेस साठवून ठेवणे, पुढे पाठविणे, वायरलेस नेटवर्क युजर्सना एसएमएस डिलिव्हर करणे, टेक्स्ट मेसेजेसमध्ये युनिक टाइम स्टॅम्प्स सांभाळणे. जेव्हा एक युजर दुसऱ्या युजरकडे एसएमएस पाठवतो तेव्हा तो मेसेज एसएमएससीमध्ये साठविला जातो व डेस्टिनेशन युजर उपलब्ध झाल्यानंतर तो एसएमएस पाठवला जातो. याला स्टोअर अँड फॉरवर्ड ऑप्शन असं म्हणतात. एसएमएस सेंटर वायरलेस नेटवर्कची एसएमएस ऑपरेशन्स हाताळण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा मोबाईल फोनवरून एसएमएस मेसेज पाठविला जातो तेव्हा तो प्रथम एसएमएस सेंटरला पोहोचतो. नंतर एसएमएस सेंटर तो मेसेज इच्छित स्थळाकडे पाठवितो. एसएमएससीचे मुख्य कर्तव्य म्हणजे एसएमएस मार्गस्थ करणे आणि प्रक्रिया नियमित करणे. जर रेसिपियंट उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ जेव्हा मोबाईल फोन स्विच ऑफ केलेला असेल, तर एसएमएससीमध्ये एसएमएस मेसेज साठविला जातो. जेव्हा रेसिपियंट उपलब्ध असेल किंवा मेसेजचा एक्सपायरी पिरियड वाढलेला असेल तेव्हा एसएमएस पुढे पाठविला जातो.